नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला एक स्टोरी मी सांगणार आहे. माइंड बॉगलिंग स्टोरी आहे ती. म्हणजे तुम्हाला हातभार करणारी स्टोरी आहे. ती एक प्रकारे लॉजिकल आहे आणि ती लॉजिक स्टोरी तुम्हाला चॅलेंज देते आहे. ते चॅलेंज कोणतं आहे? ते चॅलेंज तुम्ही स्वीकारायचे आहे आणि ते स्टोरीचं रहस्य तुम्ही शोधून काढायचे आहे. स्टोरी अशी आहे. अ मॅन, एक माणूस असतो. अ बोट, त्याच्याकडे एक लहान बोट असते. तर स्टोरी अशी आहे, तर हा माणूस नदीच्या एका साईडला राहतो. त्याचे घर एका साईडला आहे, नदीच्या पलीकडे आहे आणि त्याला आठवड्यातनं भाजीपाला, मार्केटिंग करायला, शॉपिंग करायला नदी क्रॉस करून जावं लागतं. का? का नदीच्या या साईडला ते मार्केट आहे. तर मग तो एके दिवशी त्याच्याकडे एक लहान बोट आहे. त्या लहान बोटच्या आधारे तो ती नदी क्रॉस करून मार्केटला जातो. मग एके दिवशी तो गेला आणि त्या बाजारातनं काय-काय घेऊन आला? अ फॉक्स म्हणजे कोल्हा, अ गॉट म्हणजे बकरी, अ बास्केट ऑफ कॅबेजेस म्हणजे भाज्याची टोपली घेऊन आला. भाजी भरलेली टोपली घेऊन आला. पण त्याची फजिती अशी झाली मित्रांनो, परत त्याला नदी अक्रॉस करून त्याच्या घरी जायचे आहे. त्याच्याकडे जी बोट आहे ती लहान आहे. तो मावू शकतो आणि एकच वस्तू तो मावू त्याच्यात ठेवू शकतो. फक्त 2, तो आणि एक वस्तू. आता त्याच्याकडे 3 आहेत. फॉक्स आहे, गॉट आहे आणि कॅबेजेस, बास्केट ऑफ कॅबेजेस आहे. तर प्रश्न असा आहे तुम्हाला, तर हा व्यक्ती हे तिघं वस्तू त्याच्या घरी सेफ घेऊन जाऊ शकतो. त्याला तुम्ही मदत करायची आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा लॉस म्हणजे तोटा चालणार नाही आहे. त्याला नुकसान करून घ्यायचे नाही. या तिघं वस्तू त्याला सेफली, सुरक्षित त्याच्या घरी न्यायचे आहेत. पण प्रश्न असा आहे, लहान बोट आहे आणि एका वेळेस तो एकच घेऊन जाऊ शकतो. तर मग चला समजा हा मनुष्य पहिले फॉक्स घेऊन गेला त्याच्यासोबत नदीच्या या बाजूला. मग जर फॉक्स घेऊन गेला इकडे, कोल्हा घेऊन गेला बोटीमध्ये, मग या साईडला, या नदीच्या या साईडला काय काय उरतं? गॉट आणि भाजीपालाची टोपली उरते. मग इथं काय होईल मित्रांनो, ही जी बकरी आहे ही भाजीपाला खाऊन घेईल. म्हणजे हा लॉस त्याच्या झाला. त्याला विना लॉसचं तिघं वस्तू सेफली घेऊन जायची आहे. मग हे फेल झालं. फॉक्स जर घेऊन गेला इकडं लॉस होऊन जाईल. मग तुम्ही सांगाल ठीक आहे. मग दुसरं भाजीपाल्याची टोपली जर घेऊन गेला तो त्याच्यासोबत ठेवायला गेला, पण इकडं कोण उरतं मग? फॉक्स आणि गोट म्हणजे कोल्हा आणि बकरी. मग कोल्हा काय असतो? कोल्हा ही बकरी फत्ते करून टाकेल, खाऊन टाकेल. मग लॉस झाला. मग प्रश्न असा आहे, तो आधी काय घेऊन जायला पाहिजे? आलं लक्षात? मग तुम्ही सांगाल, तो बकरी आधी घेऊन जाईल. ठीक आहे, बकरी घेऊन जाईल. मग बकरी तिकडे ठेवायला जाईल. मग इकडे काय उरतं? फॉक्स आणि बास्केट ऑफ कॅबेजेस. मग तुम्ही सांगाल, कोल्हा काय भाजीपाला खात नाही. बरोबर आहे. पण जेव्हा तो बकरी ठेवायला जाईल आणि परत येऊन कोणतीही वस्तू घेऊन जाईल, उदाहरणार्थ समजा तो फॉक्स घेऊन गेला ठेवायला. मग तिथे ठेवून परत बास्केट घ्यायला येईल, तेव्हा इकडे काय करेल तो? तो कोल्हा त्या बकरीला खाऊन जाईल. झाला लॉस. मग प्रश्न असा आहे, तर त्याला हे तिघं वस्तू सेफली घेऊन जायची आहे नदीच्या त्या पलीकडे. तर तो कसं बरं घेऊन जाऊ शकतो? तुम्ही आता विचार करून कमेंट्स बॉक्समध्ये या बोगलिंग स्टोरीचे उत्तर लिहायचे आहे. विच थिंग शुड द मॅन कॅरी फर्स्ट विदाउट एनी लॉस? हा मनुष्य कुठल्याही प्रकारची नुकसान हानी न पोचता हे तिघं वस्तू, त्या तिघं वस्तू सेफली तो अक्रॉस द रिव्हर कसं घेऊन जाईल? पहिले काय घेऊन जाईल तो? हे तुम्ही इथं विचार करून सांगायचे आहे, गेस करायची आहे. ही आहे माइंड बॉगलिंग स्टोरी. चला तर मग तुम्हाला एक चॅलेंज आहे. तर ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्ही त्याच्यावर विचार करायचा आहे आणि तो व्यक्ती आधी पहिल्या ट्रिपला, दुसऱ्या ट्रिपला किंवा तिसऱ्या ट्रिपला कसं त्या वस्तू सेफ घेऊन जाऊ शकतो, हे तुम्ही विचार करून कमेंट बॉक्समध्ये एक्सप्लेन करायचे आहे. लक्षात मित्रांनो? तर ही स्टोरी तुम्हाला
या व्हिडिओमध्ये कशी वाटली. जर चांगली वाटली असेल तर याला आधी तुम्ही सबस्क्राईब करा आणि नंतर मग लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.